आम्ही सगळेच जण मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, बाकीचे सगळे सहकारी त्या भागात होतो। परवा आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की आपण जवळपास 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज त्याच्यामध्ये जाहीर केलं। देशाचे गृहमंत्री पण आले होते, त्यांच्याही कानावर ही गोष्ट घातली शिर्डीला। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही व्यवस्थित प्रस्ताव पाठवून द्या। ती डिझास्टरच्या संदर्भातली जी कमिटी आहे त्याचे प्रमुख ते स्वतः आहेत। ते म्हणले मग मी लगेच टीम पाठवतो आणि केंद्राकडनं पण मदत करतो। परवा आपल्याला माहिती आहे नवीन मुंबई विमानतळाचं उद्घाटनाच्या निमित्तानं काल आणि परवा 2 दिवस पंतप्रधान आपल्या देशाचे मोदी साहेब आलेले होते आणि त्यांच्याही आम्ही कानावर घातलं। तर त्यांनी सांगितलं की मला हे सगळा प्रश्न माहिती आहे। प्रस्ताव आल्यानंतर मी त्याच्यामध्ये जे काही सहकार्य करायचं ते त्या ठिकाणी निश्चितपणे राज्याला केलं जाईल अशा प्रकारचा विश्वास देखील त्यांनी दिलेला आहे। आणि त्याच्यामुळं आता काल पंतप्रधान ब्रिटनचे पण गेले आणि आपल्या देशाचे पण पंतप्रधान काल दिल्लीला गेले, एक जण इंग्लंडला गेले। त्याच्यामुळं आज मागचा राहिलेला दौरा हा आज आणि उद्या आज परिवार मिलनाचा ठेवलेला आहे आणि उद्या जनसंवाद कार्यक्रम। आता इथं आलो असताना इथं आमचे दत्ता धनकोडे बाकीचे सगळे सहकारी बरोबर आहेत। तर इथले प्रश्न म्हणजे इथं घराला घर चिटकून आहे, भिंती पण मधल्या एकच आहे आणि छोटे छोटे रस्ते आहेत। त्या काळामध्ये लोकांनी छोटी छोटी घरं बांधलेली आहेत, फॅमिली वाढली, त्याच्यामुळे वरचा मजला वाढवला आहे, काहींनी अजून वरचा मजला वाढवला आहे। आता अशा बाबतीमध्ये आपण रिडेव्हलपमेंट करतो, माडाचं रिडेव्हलपमेंट असेल किंवा SRAचं रिडेव्हलपमेंट असेल, SRA स्कीम असेल, तशा पद्धतीनं ह्याही गोष्टीमध्ये त्यांचं म्हणणं आहे की बाबा आम्हाला आमचे जेवढे काही फॅमिली वाढलेले आहेत तशा पद्धतीनं आम्हाला घरं दिली तर आम्ही विचार करू। पण इथं ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातल्या समस्या आणि इथला कर तिप्पट जो आलेला आहे त्याबद्दल प्रकर्षाने बहुतेक नागरिकांनी मला सांगितलं। काही ठिकाणी तर इथल्या मुली IT मध्ये आहेत, त्यांनी स्वतःचे फ्लॅट घेतलेत पण त्यांचे आईवडील इथं राहतात म्हणून इथं येतात। आणि त्यांनी सांगितलं इथं काय होतंय, कचऱ्याची विल्हेवाट नीट लागत नाही आणि त्याच्यामुळे घुशींचं प्रमाण वाढतंय। घुशी वाढल्या की ड्रेनेजचे लाईन आहे त्याच्या खालची माती भुसभुशीत झाली की तिथं लीक होती आणि लीक झाल्यावर लोकांना त्याचा बराचसा त्रास होतो। साधारण ह्या परिवार मिलनाच्या निमित्तानं अशा पद्धतीनं गरीब मध्यमवर्गीय जो राहतोय त्याच्या पण समस्या लक्षात येतात, कार्यकर्ते पण भेटतात, लाडक्या बहिणी पण भेटतात, वेगवेगळे समाजातले प्रतिनिधी भेटल्यानंतर त्यांचे पण काही प्रश्न हे लक्षामध्ये येतात आणि ऐकणं आणि स्वतः डोळ्यांनी पाहणं याच्यामध्ये फरक आहे। आणि त्याच्यामुळं आम्ही हा परिवार मिलनाचा कार्यक्रम घेतला। निलेश घायवळचं सगळं प्रकरण तुम्ही बघताय। निलेश घायवळ जो आहे, पासपोर्ट त्यानंतर त्याच्या घरावर छापेमारी झाली, त्याच्या भावाला परवाना योगेश कदमांनी दिला असं समोर आलं। या सगळ्यावर पालकमंत्री म्हणून तुम्ही काय ऍक्शन? यामध्ये मी स्वतः CPंना सांगितलेलं आहे की कोण कुठल्या गटाचं तटाचं पक्षाचं कुणाचा जवळचा कार्यकर्ता लांबचा कार्यकर्ता कुणाबरोबर फोटो आहेत नाहीत हे असलं काही बघू नका। जर तिथं चूक असेल, जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल, नियमाला पायमल्ली लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर ॲक्शन घ्या। त्यांनी मला सांगितलं की जरी काहींनी शिफारस केलेली असली तरी इथल्या CPनी त्यांना परवाना शस्त्र परवाना दिलेला नाही असं स्वतः आयुक्तांनी मला सांगितलेलं आहे। आणि आयुक्तांना पण मी सांगितलं की हे कुणाचाही पुण्यामध्ये असो नाहीतर पुण्याच्या बाहेर महाराष्ट्रात कुठेही असो कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं हे सरकार म्हणून आपलं सगळ्यांचं काम आहे। पोलिसांची पण ही महत्त्वाची जबाबदारी आहे। मी त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुणाकडनंच राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही। मी काल 2 दिवस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळे तिघं एकत्रच होतो ह्या 2 पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्यामुळं। त्याही वेळेस हा विषय निघालेला होता, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पण हीच भूमिका त्या बाबतीमध्ये मांडली की अजिबात कुणाचे फिकीर करायची नाही। ज्यांनी कुठं
चुका केलेल्या असतील त्याच्यावर रीतसर कारवाई करायची आणि एकंदरीतच ह्या सगळ्याची चौकशी करून जे कोणी दोषी असतील जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावर पुढची ॲक्शन त्या ठिकाणी एक मिनिट